मस्त 15 ते 20 दिवसाची ही साय आहे. ती फ्रीजरमध्ये ठेवलेली होती. आता ती आपल्याला एकदम छान अगदी 4 ते 5 तास बाहेर ठेवून मस्त लूज करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ती गॅसवर मस्तपैकी पातळ करून घ्यायची आहे फक्त. आणि कोमट झाल्यानंतरच मग आपल्याला त्यामध्ये थोडंसं विरजण लावण्यासाठी अगदी दही आंबट नसावं हे दही टाकून घ्यायचं आहे अगदी छान अगदी. आणि त्यामध्ये 1 ग्लास टाकून पाणी ठेवून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 दिवस. बघा तूप किती छान अगदी वरती आलेलं आहे. ग्लास काढून आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लोणी. आणि आता आपल्याला हे गॅसवर कढत ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जे आपलं ताक निघालेलं आहे त्यामध्ये पण आपल्याला अगदी व्हिनेगर घालून मस्तपैकी उकळत ठेवायचं आहे. त्याचं पनीर काढून घ्यायचं आहे. इथं तोपर्यंत बघा आपलं हे तूप देखील छान अगदी तयार झालेलं आहे. आणि बेरी देखील खूप कमी निघालेली आहे बघा. आणि इथे आपलं पनीर देखील तयार झालेलं आहे. त्याच्या वड्या पण खूप छान पडत आहेत बघा. तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी मी लिंक दिलेली आहे व्हिडिओची. तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. बघा किती मस्त झालेला आहे ना. चला असं व्हिडिओला लाईक करा.